संसदेत अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी आताच जे आहे तर वक्फ बोर्डचं विधेयक मांडलेलं माझ्यासोबत इम्तियाज जलील आहे. सर, पहिली प्रतिक्रिया आहे काय आहे? आता ते बिल जे आहे ते टेबल करण्यात आलेलं आहे. आता त्याच्यावर सविस्तर चर्चा होणार आहे. 8 तासाचा त्यांनी समय दिलेला आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याच्यानंतर बहुतेक त्याच्यावर वोटिंग होणार आहे आणि वोटिंगमध्ये कोणकोणता पक्ष त्यांच्या बाजूने आहे, सरकारने जे आणलेला आहे बिल त्याच्या बाजूने कोण कोण असणार आहे आणि कोण त्याचा विरोध करणार आहे, मग ते पास करण्यात येणार आहे. स्वाभाविक आहे त्यांच्याकडे आकडे आहे आणि आज सर्व देशाचं लक्ष जे लागलेलं आहे ते चंद्रबाबू नायडूकडे लागलेलं आहे, ते नितीश कुमारकडे लागलेलं आहे, ते अजित पवारकडे लागलेलं आहे की हे पक्ष जे आहे हे कोणता स्टँड घेणार आहे. एका साईडला मुस्लिमांचं मतं पाहिजे, पण मुस्लिमांच्या संदर्भात जेव्हा बिल येतं त्यांच्या विरोधात काही येतं तर ते सरकारच्या बाजूने कशा जातात आपण प्रत्यक्ष बघितलेले आहे. नितीश कुमारच्या संदर्भात असू द्या, हे जे वक्फ बिल आणण्यात आलेला आहे, आता जे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर किरण रिजिजूने जे सांगितलेले आहे की कोणकोणते सेक्शन्स होते, किती ट्रिब्युनलमध्ये केसेस आहे, कशा वक्फ बोर्डाचा मिसयूज होत आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिम घेणाऱ्याच्या संदर्भात जे विरोध दर्शवण्यात येत आहे, मग तेच नियम दुसऱ्या जे ट्रस्ट आहे, दुसरे जे बोर्ड्स आहे, दुसऱ्या धर्माचे जे बोर्ड्स आहे त्यांच्यामध्ये का लागू होऊ शकत नाही? फक्त मुस्लिमांमध्ये नाही, आम्ही हिंदू लोकांना त्याच्यामध्ये सामील करणार आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की एक्सपर्ट्स नॉन मुस्लिम्स त्याच्यामध्ये सामील करण्यात. काय मुसलमानामध्ये एक्सपर्ट्स नाही आहे का? महिलांच्या बाबतीत तुम्ही बोलतो की नाही, महिलांना आम्ही कंपल्सरी करत आहे. मग नरेंद्र मोदी साहेब आपल्याला एक प्रश्न विचारतो, एक विशेष 5 दिवसाचं अधिवेशन आपण कॉल केलं होतं महिला आरक्षणाच्या संदर्भात, तारीख दिली होती का? कधीपासून? मग 2024च्या निवडणुकीमध्ये का ते रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही महिलांना 50%? त्याच्यासाठी तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवले होते ना. आणि वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा येतो तर तुम्ही हे सांगणार आम्हाला की नाही आता त्याच्यामध्ये कंपल्सरी महिला होणार आहे. आमची तर अपेक्षा हे आहे की लोकसभामध्ये ही 50% रिझर्वेशन तुम्ही का लागू केलं नाही आणि आतापर्यंत डिक्लेअर का केलं नाही की कोणत्या वर्षापासून कोणत्या इलेक्शन मध्ये तुम्ही हे 50% लागू करणार आहे? हे काय आहे? हे मिसलीडिंग आहे, मिसचिवियस आहे आणि काय आहे की एका विशेष समाजाला टार्गेट करण्यासाठी आपल्याला माहित आहे ट्रिपल तलाकचा कानून आणणार. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ट्रिपल तलाकचा कानून तुम्ही आणलेला आहे, आता आकडे दाखवा. किती तलाकचे मुद्दे कमी झालेले आहे? काय आकडे तुमच्याकडे आहे? कधी हिजाबचा मुद्दा घेतो, कधी बीफचा मुद्दा घेतो, कधी हे वक्फ बोर्डाचा मुद्दा घेतो, कधी CA NRC आणतात. हे सगळं जे आहे ना हे लक्ष वेधण्यासाठी हे सगळं प्रकरण सुरू आहे मला असं वाटतं. त्यांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्या बिलाकडे तुम्ही जातीच्या पद्धतीने बघू नका, धर्मनिरपेक्ष पद्धतीने या बिलकडे बघा. बघा मोहसेन, मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे बिलाचा जेव्हा विरोध झाला तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी JPC जे तयार करण्यात येते त्या सगळ्या बिलाच्या संदर्भात हे निर्णय घेण्यात येत नाही. जेव्हा JPC तयार करण्यात आली होती सर्व राजनैतिक पक्षांचे मेंबर्स त्याच्यामध्ये सामील करण्यात आले होते. आता JPCने जे रिकमेंडेशन्स दिलेले आहे तुम्ही सरसकट त्याला रिजेक्ट केले. लोकसभेमध्ये आणण्याच्या अगोदरच तुम्ही रिजेक्ट केले आणि नवीन अमेंडमेंट्स जे आता किरण रिजिजूने सांगितलेले आहे की आम्ही कॅबिनेटमध्ये हे नवीन अमेंडमेंट्स आणलेले आहे. मग JPCचं नाटक कशाला केलं तुम्ही? तुम्हालाच आणायचे होते. मग हे इतकं दिवस हे लोक पुरं देशभर फिरून आले, लोकांचे सजेशन्स, कमेंट्स, कंप्लेंट्स काय काय होती ते घेतले, त्यांनी ते रिपोर्ट तयार केली आणि तुम्ही म्हणता की नाही आम्ही ते सगळं रिजेक्ट केलेले आहे. आता कॅबिनेटनी काही नवीन अमेंडमेंट्स आणलेले आहे. तर प्रश्न हे होतो ना की तुम्हाला हेच करायचं होतं तर इतका भानगडीत पडायचंच कशाला? तुमच्याकडे आकडे आहे, नक्की स्वाभाविक आहे, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही दादागिरी करणार आहे, तुमची दमदाटी सुरूच आहे, ते करणार आहे तुम्ही. पण जे लोकशाहीला घातक आहे, दिस इज नॉट डेमोक्रेसी, हे डिक्टेटरशिप सुरू आहे मला असं वाटतं. पक्षाची भूमिका काय असणार आहे? म्हणजे आता तुम्ही म्हणताय की त्यांच्याकडे आकडे आहे त्यामुळे साहजिक हा कायदा येणारच आहे. लोकशाहीने तुम्ही तर यापूर्वी सगळं या विधेयकाला विरोध केलाय, पुढची दिशा काय असणार आहे?
काय आहे, स्वाभाविक आहे, मुस्लिम समाजामध्ये एक रोष आहे. कारण जे सगळं मिसलिडिंग स्टेटमेंट्स मंत्री देत होतं. मी महाराष्ट्र वक्फ बोर्डचा सदस्य होतो 5 वर्ष, खासदार या नात्याने. ते म्हणतात की आम्ही या वक्फ बोर्डामध्ये शिया बरादरी, सुन्नी, बोहरी यांना समावेश करून, ते आहे, ऑलरेडी आहे. त्या बोर्डामध्ये शियाचाही मेंबर होता, बोहरा समाजाचाही मेंबर होता, नॉन पॉलिटिकल मेंबर्स पण होते उसमें. पण देशाला असं सांगायचे की बघा आम्ही शिया लोकांना कशा न्याय देत आहे, आम्ही बोहरा लोकांना कशा न्याय देत आहे. ते ऑलरेडी आहे, नियम आहे. फक्त तुम्ही हे जे हाऊसला मिसलीड करत आहे, आता आम्ही ते सगळं एक्सपोज करणार, लोकांपर्यंत जाणार, लोकांना समजावून सांगणार की याच्यामुळे कशा आपल्या मशिदीवर अतिक्रमण होणार आहे, कशा आपल्या दर्गाच्या बाबतीत. त्यांनी म्हटलं की आम्ही मशिदीला हात लावणार नाही. कशाला बिल आणले मग? तुमचे टार्गेट हेच आहे ना. आता बिल येण्याच्या अगोदरच किती मशिदीला तुम्ही टार्गेट केलेले आहे. हे मस्जिद पाळत आहे, हे मस्जिद खोदणं सुरू करत आहे, याचा खाली काय आहे, हे सगळे जे सुरू आहे. आता ते ऍक्ट बनवले आहे, त्यांना ते सगळं हेच पाहिजे. आणि मग दुसरं म्हणजे आज हे लोकसभेचा जेव्हा प्रोसिडिंग्स मी बघत होतो, खऱ्या अर्थानं मला खूप म्हणजे आज खूप दुःख वाटत होतं की आज लोकसभे मी मध्ये असलं असतं तर नक्की माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांच्या सोबत मी उभे राहिलं असतं. आणि आज मला त्या लोकांवर चिड येत आहे की ज्या लोकांनी माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे डायरेक्टली मदत केली होती. आणि त्यांनी फक्त एका खासदाराला निवडूनही दिले, एका मुस्लिम समाजाची आवाजाला कशा तुम्ही थांबवले आहे, ते मुस्लिम समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.